कोल्हापुरातल्या पाटगावमधील अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प अखेरीस रद्द करण्यात आलाय। आमदार प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भात माहिती दिली। अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता, त्यावरून आंदोलनं सुद्धा झालेली होती। या प्रकल्पासाठी पाणी कुठून द्यायचं यावरून सुद्धा मोठे वाद झाले होते। अखेरीस हा प्रकल्प रद्द करण्यात आलेला आहे अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे। अनेक गावांनी या प्रकल्पाला विरोध केलेला होता आणि त्यासाठी मोठी आंदोलनं झालेली होती, मोर्चे निघालेले होते। मात्र अखेरीस हा प्रकल्प रद्द करण्यात आलेला आहे अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिलेली आहे। कोल्हापूरच्या पाटगाव भागामध्ये हा प्रकल्प होणार होता। शेखर पाटील आपल्याला अपडेट्स देत आहेत। शेखर, नम्रता, आपल्याला माहिती आहे की कोल्हापुरातील पाटगाव धरणाचं पाणी जे आहे ते अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टसाठी देण्यात येणार होतं। मात्र त्याला स्थानिकांचा आणि तिथल्या नागरिकांचा प्रचंड विरोध जो आहे तो झाला होता। अनेक आंदोलनं झाली होती, मोर्चे झाले होते। शिवाय ठिय्या आंदोलनाला देखील तिथले स्थानिक नागरिक बसले होते आणि त्यानंतर कोल्हापुरातील जिल्हा नियोजन समितीनं एका बैठकीत या संपूर्ण प्रोजेक्टला पाणीच न देण्यासंदर्भातला ठराव जो आहे तो केला होता आणि त्यानंतरचा हा संपूर्ण विरोध जो आहे तो कोल्हापूरकरांचा पाहता आता हा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट जो आहे तो अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे। आमदार प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भातली माहिती जी आहे ती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे। त्यामुळे नक्कीच कोल्हापूरकरांनी जे आंदोलन उभा केलं होतं त्या आंदोलनाला हे मोठं यश म्हणावं लागेल। नम्रता, शेखर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।